अध्यक्ष महोदय, खरं तर 34-35 सभासद हजर आहे. सभा तहकूब करायला फक्त 28, 29, 4-5 कमी झाले म्हणजे तहकूब होऊ शकतं. अध्यक्ष महोदय, 50-60 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये 3.5 लाख शेतकरी बेचिराग झाला. अध्यक्ष महोदय, मोगलांची लढाई झाली त्याच्यात 1 लाखाच्या वरचे सैनिक मेलून होते. अध्यक्ष महोदय, इंग्रजाच्या काळात इतके लोक मेले नसत. अध्यक्ष महोदय, कुठल्या दंगलीत म्हणा का कुठल्या आधी कुठं एखादा भूकंप झाला असेल तिथे एवढे लोक मेले नाही. अध्यक्ष महोदय, 3.5 लाख लोक म्हणजे किमान शेतकरी आम्ही पाहतो दोन तालुके बेचिराग झाले, गावाच्या गाव उद्ध्वस्त झाले. तरी सुद्धा अध्यक्ष महोदय निर्णय का होत नाही? इथं बोलणारे पक्षासाठी बोलतं का शेतकऱ्यासाठी बोलतोय? पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अध्यक्ष महोदय, आमच्या पक्षानं असं केलं, तुमच्या पक्षानं तसं केलं. अध्यक्ष महोदय, या घोरात जर आपण पाहिलं तर मी खास करून आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्याला विचारतोय. अध्यक्ष महोदय, का आपण 6,505 रुपयाची शिफारस केली होती राज्य सरकारनं कापसाच्या भावाची. अध्यक्ष महोदय, आणि तुम्ही जाहीर काय केले? हमी भाव 4,050 म्हणजे 3750 रुपये मध्यम धाग्याच्या कापसाचा. अजितदादा असणार, पृथ्वीराजी असणार, अतिशय तज्ञ लोक होते. पंतप्रधान सुद्धा आम्ही पाहतो अर्थतज्ञ होते. अध्यक्ष महोदय, शिफारस होतो 6,550 रुपयाची आणि प्रत्यक्षात भाव दिला जातोय 3,750 रुपये. तुम्ही 3,000ला 2,000ला भाव कमी दिले, मग तिथं आपण कुठेतरी बोनस देण्याचा तरी विचार केला का अगोदरच्या सरकारनं? आता ज्या आपण तोंडानं बोलतोय किमान तेव्हा एखादा 100,000 रुपयाचा बोनस पर क्विंटलनं दिलं पाहिजे. असं कधी वाटलं का तुम्हाला? 15 वर्षाच्या काळात एकही डाव बोनस दिला नाही. अध्यक्ष महोदय, एकही डाव जास्तीचा भाव कमी देतोय म्हणून बोनस दिला नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही पाहतोय का फक्त 15% नफा धरून नाही काढला. आता जर आम्ही कापसाचे भाव उत्पादन खर्चावर आधारित भाव काढले तर कापसाचे भाव 5,990 रुपये नफा न धरता निव्वळ खर्च 5,990 रुपये होतं. 15% नफा धरला तर तो 6,550 रुपये होतोय. किमान जो खर्च आमचा आहे तो तरी निघाला पाहिजे का नाही? एक शेतकरी मोठा डोक्यावर हात घेऊन बसला होता. राज्यातला मुख्यमंत्री गेले, पंतप्रधान गेले, का बसला असा निराशानं? आणि खत देतोय तुम्हाला, पाणी देतोय, लागलं तर जलयुक्त शिवार आहे, धरणाचं पाणी आहे, खतावर सबसिडी आहे, कर्जमाफी देतोय, हे सगळं देतोय. ऊट आता शेती कर म्हणजे हे सगळं देता, आपण भाव देता का? हे सगळं दिलं म्हणजे तुम्ही देता किती? मी मागे बोललो होतो. अध्यक्ष महोदय, हेक्टरी तुम्ही आम्हाला फक्त 2,000 रुपये हेक्टरी मदत दिली. लुटलं किती याचा हिशोब द्या ना आम्हाला. शेतकऱ्याला लुटलं किती ते कोण सांगणार आहे? ते काँग्रेसचं असू दे, राष्ट्रवादीचं असू दे का भाजप शिवसेनेचं असू दे, तुम्ही लुटलं किती त्याचा हिशोब पहिले दिला पाहिजे. मंत्र्यांना धाड्यानं सांगितलं पाहिजे का ही आम्ही माफी मागतोय, तुम्हाला लुटलं जास्तंय. अध्यक्ष महोदय, पर क्विंटला मागं 2,000 लुटलं. 6,000 कापूस होता क्विंटलाचा, 4,000 विकावं लागला. पर क्विंटला मागं तुम्ही 2,000 लुटला आणि हेक्टरी तुम्ही आम्हाला 1,500 दिले. 1,500 हेक्टरी द्यायचे आणि क्विंटला मागं 2,000 लुटाचं, हे काय देणं म्हणायचं का? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सरकार कुठलं जरी आलं तर हमी भाव देऊ शकत नाही. ही काळ्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, ही काळ्या दगडावरची रेष आहे. अध्यक्ष महोदय, कोणी किती काय ताना मारू द्या, कोणी किती काय काही सांगू द्या, एकतर आम्ही पाहतो का ग्राहकांचा विचार केला जातं, खाणाऱ्याचा विचार केला जातो. अध्यक्ष महोदय, कुठलाही कोणी जरी पंतप्रधान होऊ दे, अच्छे दिनवाले असू दे का बुरे दिनवाले असू दे, तुम्ही भाव देऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, आणि मग याच्यातला एक मार्ग, एक पर्याय आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणते का आम्ही शेतकऱ्याला उभं करू, पण शेतकऱ्याला उभे करू काय करून उभे करणार आहे तुम्ही? पाणी दिल्यानं शेतकरी उभा राहणार आहे का? अध्यक्ष महोदय, आखरी उत्पादन स्वामीनाथन आयोग आपण 2006 मध्ये सोनिया गांधीजींच्या आदेशानुसार स्वामीनाथन आयोग निर्माण झाला. स्वामीनाथन आयोग 2006 मध्ये निर्माण झाला आणि स्वामीनाथननं काय म्हटलंय? एक अत्यंत महत्वाचं वाक्य वापरलं. अध्यक्ष महोदय, काय म्हणताय स्वामीनाथन आयोग? उत्पादन वाढलं पण उत्पन्न वाढत नाही. उत्पादन वाढवलं शेतकऱ्यानं पण खिशात पैसे येत नाही. अध्यक्ष महोदय, तो खिसा खाली आहे. आखरी उत्पादन वाढून जगू शकत नाही, उत्पन्न वाढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मग उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही भाव देऊ शकत नाही म्हणजे उत्पन्न वाढवण्याची ताकद तुमच्या सरकारमध्ये नाही. सरकार कुठलंही असू द्या. अध्यक्ष महोदय, त्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद तुमच्या सरकारमध्ये आहे का? आम्हाला याचं उत्तर पाहिजे.
एकनाथजी खडसेच्या माध्यमातून जे इथं येऊन आम्ही या टेबलावर हात देऊन एकनाथजी सांगत होते का मोठ्या आशेनं आम्ही तुम्हाला सांगतोय का तुम्ही इथूनच मागं करताना विरोधी पक्ष असताना माझा ते शब्द अजूनही आठवतोय का रोजगार हमीतून जेथपर्यंत पेरणी ते कापणीपर्यंत तुम्ही MRHS मधून मजुरीचा खर्च करत नाही तोपर्यंत उत्पादन खर्च करण्याची कुठलीही ताकद कुठल्याही सरकारमध्ये नाही. ब्रह्मदेव येऊन जरी बसवला ना तर त्याच्या हाती नाळी सापडत नाही शेतकऱ्याची. अध्यक्ष महोदय, उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद तुमच्यात आहे. उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद एका गोष्टीमध्ये आहे, जोपर्यंत MRHS मधून पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे MRHS मधून होणार नाही तोपर्यंत त्याचा खर्च कमी होणार नाही. आज मजुरीचा खर्च 75% अध्यक्ष महोदय, 25% बियाणे आणि खतावर जातं. आता अवकाळी पाऊस आला नाही, मग आमची दुबारा पेरणी करावी लागली म्हणजे आमचा खर्च 100% निघत नाही. पण उत्पादन पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं जर MRHS मधून घेतली तर मजुरीचा खर्च त्याला भेटला असता आणि 25% फक्त त्याचे वाया गेले असते पैसे अध्यक्ष महोदय. म्हणजे दुष्काळावर मात करू शकते ही मागणी, दुष्काळावर मात उपाय होऊ शकतं या गोष्टीचा. अध्यक्ष महोदय, बाजारात कमी जास्त भाव जरी झाले ना अध्यक्ष महोदय तरी उत्पादन खर्च जर कमी झाला आणि भाव जर कमी झाले तरी मार्ग निघू शकतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो का याचा विचार होणं गरजेचं. तुम्ही कर्जमाफी करता नका करू तो नंतरचा भाग आहे, पण त्याला उपाययोजना काय सुचवणार? तुम्ही एखादी गोष्ट करू शकणार का? नाही केंद्र करतं मरेगा मधून तर रोजगार हमी योजनेतून तुम्ही करणार आहे का? याचा कुठं विचार होणं गरजेचं. अध्यक्ष महोदय, एक मोठं चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय, साखरेचा खाणार त्याला देव देणार, पण आता अच्छे दिन आले आणि बुरे दिन वाले दोन्ही हाताने देणार. अध्यक्ष महोदय, साखरेसाठी काय काय उपाययोजना आहे अध्यक्ष महोदय? म्हणजे कापूस, तूर आणि धान उत्पादक शेतकरी हा पाकिस्तानातला आहे आणि साखर उत्पादक शेतकरी हा हिंदुस्थानातला आहे. काय होते अध्यक्ष महोदय, कशा प्रकारच्या तफावती आहे? साखर निर्यातीला तुम्ही सबसिडी देता, प्रति टन तुम्ही आम्ही 5,000 रुपये आता तुम्ही निर्णय केला, घोषणा केली. तुम्ही साखर उत्पादक देता शेतकऱ्याला, ऊस उत्पादक शेतकऱ्याला देता, याचं मला काही दुःख नाही अध्यक्ष महोदय. पण त्या तुलनेत आम्हाला तूर उत्पादक, कापूस उत्पादक, धान उत्पादक करोडो शेतकऱ्याला काय देता हो? म्हणजे तुम्ही कापूसाला निर्यात बंदी करता, कांद्याला निर्यात बंदी करता, तुरीला निर्यात बंदी करता, तुरीच्या डाळीला निर्यात बंदी करता आणि साखरेला मात्र निर्यातीसाठी सबसिडी देता. वा, आम्ही काय पाकिस्तानातले होय काय? आणि साखरवाले काय हिंदुस्थानातले होय काय? लाज लज्जा काही राहिली का नाही? अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय अकबरी कर्ज तुम्ही मागणार, कच्च्या साखरेचा आयात होऊ नये म्हणून शुल्क वाढवलं पाहिजे, आयात शुल्क वाढवतो तुम्ही. आणि आमची डाळ विदेशातून आली पाहिजे, तूर उत्पादक शेतकरी जागच्या जाग्यावर घसरून मेला पाहिजे म्हणून तुम्ही आयात शुल्क कमी करताय, ही नालायकी. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा दुजाभाव, एका इकडे तुम्ही साखर उत्पादक शेतकऱ्याला पाणी देताय, विद्युत देताय. अध्यक्ष महोदय, फक्त 1 मिनिट बोलतोय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, असा दुजाभाव होता कामा नये. आपण पाहतो का एका इकडे साखर उत्पादक, ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या, आता तुम्ही काय म्हटलंय, या सरकारनं 2015 एप्रिल महिन्यात साखरेला हमीभाव दिले पाहिजे. मान्य आहे, साखरेला हमीभाव द्या. मग तुऱ्या कापसाच्या रुईला काऊन हमीभाव देत ना अध्यक्ष महोदय? तुरीच्या डाळीला का हमीभाव देत नाही? धानाच्या तांदूळाला का हमीभाव देत नाही? म्हणजे तुम्ही साखरेवर हमीभाव देता म्हणता आणि दुसऱ्या इकडे आमच्या रुईला जर हमीभाव दिला तर आमचा कापूस स्थिर राहू शकत नाही का अध्यक्ष महोदय? आपण आखरी शेतकरी म्हणून सगळ्याचा विचार समान करणं गरजेचं आहे आणि ते होत नाही. साखर कारखान्याला जितकी सबसिडी आतापर्यंत दिली ना तेवढी काळा बाहेर, मग ते शेतकऱ्याला किती दिली, साखर कारखान्याला किती दिली, बाहेर निघणं अध्यक्ष महोदय. हे निघालं पाहिजे कुठं ना कुठं. अध्यक्ष महोदय, याचा जर विचार झाला नाही तर अतिशय वाईट परिस्थिती आम्ही पाहतोय का आमच्या शेतकऱ्यावर आला. आजी दादा आमचे ऊर्जा मंत्री होते, 80% बिल भरल्याशिवाय आम्हाला विद्युत कनेक्शन भेटायचं नाही. म्हणजे 80% 70% वाल्यानं भरले तरी मेला काय? कोणी सरकं आम्ही पाहतो का दोन्ही बाजूनं काय फरक पडला, कुठला विचार आपण करतोय? आखरी शेतकऱ्यासाठी तुम्ही आम्ही, आता तुम्ही काय म्हणता भाजपवाले, 8च महिने झाले. म्हणजे एखादा पाणी मागायला तुम्हाला तुमच्या घरी आला तुम्ही काय म्हणणार, 8च महिने झाले, 5 वर्ष नाही जो पाणी प्यायले, मग देतो तो ताण बागून. कुठल्या मानसिकतेचे आहे तुम्ही? म्हणजे 1 महिन्यानं तुम्ही पाणी पण देणार नाही आम्हाला, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पण करणार नाही. 8 महिने झाले म्हणून असं सांगणार आहे. म्हणजे घरावर पाणी प्यायले पाणी मागणारा तहानलेला माणूस आला आणि त्याला सांगायचं आमचे 5 वर्ष पूर्ण होऊ द्या, मग तुम्हाला पाणी दिल्याशिवाय राहत नाही. कोणाच्या खोपडीत मारायचं हे समजत नाही अध्यक्ष महोदय. अशा प्रकारची वाईट परिस्थिती. बजरंगी भाईजान, करमाफी देतोय तुम्ही,
बजरंगी भाईजानला कर माफी ना, आम्हाला व्याजही माफी नाही. वा, म्हणजे तिकडे कुंभमेळ्यासाठी पैसा, बजरंगी भाईजानसाठी पैसा, आणि मरणाऱ्या शेतकऱ्यासाठी तुम्ही म्हणता काही नाही, कर्जमाफी नाही, व्याज माफी नाही, पेरणी ते कापणीपर्यंत तुम्हाला एमआरजीएसमध्ये घेणार नाही. काहीतरी एकतरी निर्णय होऊ द्या ना अध्यक्ष महोदय, ते आपल्याकडून अपेक्षा आहे. एकनाथजी, तुम्ही खऱ्या अर्थानं अनाथाचे नाथ आहे, आमच्या शेतकऱ्याचे बाप म्हणून आले पाहिजे, पुन्हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, एवढ्या अपेक्षा करतो आणि हे 2 शब्द संपवतो.